नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट जितेंद्र राठोड स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जितूस डायरी. काल आपण कतारमध्ये 8 भारतीय सैनिकांना फाशीची शिक्षा किंवा डेथची सुनावणी झालेली आहे याबद्दल चर्चा केली होती. तर थोडंसं आपण कतारबद्दल माहिती घेणार आहोत. कतार हा एक अरब कंट्री आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल, या ठिकाणी आहे कतार. थोडंसं आपण झूम करून पाहिलं तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला. हा या ठिकाणी तुम्हाला छोटासा देश दिसेल ज्याचं नाव आहे कतार. काय नाव आहे देशाचं? कतार. तर थोडंसं कतारबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहेत. कतार हा एक छोटासा देश आहे अरब कंट्रीजमधला. सध्या त्यांची लोकसंख्या 23 लाख आहे. 1971मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळालं. बिन हमद अल थानी हे तिथले अमीर म्हणून समजले जातात. त्यांचा राजधर्म आहे इस्लाम. कतारी रियाल हे त्यांचं चलन आहे, जसं आपलं भारताचं रुपये आहे. आणि त्यांचे पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जस्मिन अल थानी. हे त्यांचे सध्याचे पंतप्रधान आहेत. तर या देशाबद्दल सांगायचं म्हटलं तर पूर्वी याच्याकडे मोती फार मोठ्या प्रमाणात सापडायचं. कुठे? ह्या कतारमध्ये. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू त्यांच्याजवळ असलेले गॅसचे भांडार, त्यांच्याजवळ असलेले तेलाचे भांडार यांच्यानुसार माहिती मिळाली आणि हा एक देश मोठा श्रीमंत देश होत चालला. कोणता? कतार. तर जर आपण विचार केला पर इयर कॅपिटा जर एका माणसाची कमाई जर म्हटली तर इथे 51 लाख रुपये कमवतो एक माणूस. सगळ्यात गरीबात गरीब जर आपण पकडला तर त्याची कमाई 51 लाख रुपये आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला हे एवढं त्यांच्या खूप श्रीमंत देश आहे. हळूहळू जगातल्या 4था रिचेस्ट देश म्हणून याला ओळखलं जातं. आणि भारत जर गॅस सगळ्यात जास्त कोणत्या देशाकडून घेत असेल तर तो देश आहे कतार. कतारकडून भारत 90% गॅस विकत घेतो, इम्पोर्ट करतो. आणि त्यानंतर इथला देश हा फेमस अजून कशासाठी झाला? कतार एअरलाईन्स. म्हणजे कतार एअरलाईन्ससुद्धा जगामध्ये खूप मोठ्या फेमस आहे, कारण यामध्ये हॉटेल चालवण्याची सुरुवात ह्या कतार या देशाने केलेली आहे. आणि आपण कतारला गेल्या वेळेसचा फिफा वर्ल्ड कपचं आयोजन म्हणून केलं म्हणूनसुद्धा ओळखत होतो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, एवढा छोटासा देश आहे तरीसुद्धा या देशाने एवढा मोठा, जर आपल्या एका देशाचं, आपल्या देशाचं जे बजेट आहे त्याच्यापेक्षा अर्धा पैसा हा एक जर तुम्हाला फिफा वर्ल्ड कप आयोजन करायचं असेल तर एवढा मोठा खर्च लागतो. हा श्रीमंत देश असल्यामुळे त्यांनी एवढं मोठं केलं याचं आयोजन फिफा वर्ल्ड कपचं. मग त्यांनी ते जे स्टेडियम वगैरे बनवले छोट्याशा जागेवरती, त्यांचं अगोदरपासून प्लॅन होतं की हे जे आपण स्टेडियम वगैरे बनवणार आहेत त्याचं काय करणार आहेत, हा त्यांचा फ्लॅग आहे. त्या ठिकाणी त्यांनी नंतर त्यांचे हॉस्पिटल म्हणा किंवा वेगवेगळ्या कंपनीला जागा म्हणा किंवा वेगवेगळ्या शासकीय इमारतीसाठी या स्टेडियमचा वापर त्या लोकांनी केलेला आहे. थोडंसं आपण मागे जाऊया आणि याचा विचार करूया की कतारवरती ब्रिटिश वगैरे येण्याच्या अगोदर, ब्रिटिशनी जवळजवळ सर्व देशांवरती आपलं शासन चालवलं. त्याच्या अगोदर जर बघितलं तर या ठिकाणी टर्की दिसतं तुम्हाला. आता त्याचं नाव टर्की झालं कारण ते पक्षी आहे एक टर्की म्हणून, त्याचं नाव म्हणून त्या लोकांनी आता हल्ली त्यांनी आपलं देशाचं नाव टर्की न ठेवता टर्की असं केलेलं आहे. रसब अर्दगन हे तिथले प्रमुख आहेत. तर त्या कतारवरती, ह्या कतारवरती या टर्कीचं साम्राज्य होतं. त्यानंतर सगळीकडे सत्ता आली ती ब्रिटिशांची. त्यानंतर या ठिकाणी असलेले जे ब्रिटिश आहेत यांची सत्ता या कतारवरती आली आणि हळूहळू टर्कीचं प्रभुत्व या कतारवरून कमी झालं. जेव्हा जेव्हा ब्रिटिशांनी कुठला देश सोडला त्या ठिकाणी त्यांनी वाद निर्माण केलेले आहेत. जसं भारत पाकिस्तान असेल, त्यानंतर इस्रायलला देश देताना फिलिस्तीन इस्रायलचा वाद असेल, साऊथ कोरिया दक्षिण कोरियाचा असेल, ह्या ठिकाणी पण त्यांना वाद निर्माण करता आला असता. पण एवढ्याशा छोटासा एक जिल्ह्यासारखा देश असलेला, आपले जे काही महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्यांची लोकसंख्यासुद्धा या कतारच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. ठाणे, पुणे असे जर आपण विचार केला तर या ठिकाणी त्यांनी त्याचं डिवायडेशन केलं नाही. जसं पाकिस्तान भारताचं केलं तसं त्यांनी या ठिकाणी, जे इथे बाजूला एक देश दिसतो आपल्याला सौदी अरेबिया, तर सौदी अरेबियावरती यांना याची जबाबदारी दिली की या कतारची संरक्षण तुम्ही करायचं आहे. असं कोणाला सांगितलं आहे? ब्रिटिशांनी सौदी अरेबियाला सांगितलं. तेव्हापासून ही लोक त्यांच्या आधिपत्याखाली होती. कोणाच्या? सौदी अरेबियाची. पण हळूहळू झालं काय, ह्या लोकांनी म्हणजे कतारमधल्या आपल्या लोकांनी
आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला आता कोणाची हुकूमत नको, असं एक चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली. आणि मोहम्मद अल-खानी नाव लक्षात ठेवा, मोहम्मद अल-खानी हा या कतारचा संस्थापक मानला जातो. त्याच्यानंतर एक म्हणजे या ठिकाणी राजेशाही चालते. तर शेख हमद नावाचे एक साम्राज्य चालवण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी एक क्रांतिकारी डिसिजन घेतला आणि त्यांनी सौदी अरेबियाला सांगितलं की आता आम्ही आमचं स्वतंत्र आहोत, तुम्ही आमच्यावरती लक्ष द्यायची आता गरज नाही. आणि तेव्हापासून हा देश स्वतंत्र झाला, म्हणजे 1971पासून हा आपला स्वतंत्र झालेला आहे. त्यानंतर सौदी अरेबियाने कतारमध्ये थोडीशी कटुता आली किंवा एकमेकांचं जमत नाही. तर हे किंगडम असलेला देश आहे. त्यानंतर त्यांनी विचार केला, जेव्हा हे स्वतंत्र झाले तेव्हा लोकसंख्या अगदी कमी, 20 लाखाच्या आसपास सैन्य, 20 लाखाच्या आसपास लोक असतील, पण आता सैनिक कसं उभारायचं. मग त्याने विचार केला की आपण आपलं सैन्य, कारण अरब कंट्रीज आहे, सगळीकडे अरब कंट्रीज पॉवरफुल आहेत, त्यामुळे त्यांनी विचार केला की आपल्याकडे सुद्धा आपलं सैन्य असलं पाहिजे. त्यामुळं आणि आपल्याला माहिती आहे अमेरिका हा असा देश आहे, अशा ज्या ठिकाणी अशी संधी दिसते त्या ठिकाणी तो त्या संधीचा बरोबर फायदा घेतो. कारण गॅस त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे तेल आहे, भरपूर पैसा आहे. हे अमेरिकेनं ही संधी पाहिली आणि त्या ठिकाणी आपलं सैन्य त्यांना दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अरब कंट्रीजवर निरीक्षण ठेवण्यासाठी किंवा सौदी अरेबियाला सांगून या ठिकाणी अमेरिकेने एक सैन्य अड्डा बनवला होता. तो सैन्य अड्डा थोडाफार दुरुस्ती करून कोणाला दिला, कतारला देऊन टाकला. म्हणजे हळूहळू या ठिकाणी सैन्याची जबाबदारी कोणाकडे दिली, कतारने अमेरिकेकडे दिली. पुढे काय झालं, इथे एक बाजूला तुम्हाला ओमन नावाचा देश दिसतोय. इथे हा ओमनमधली कंपनी आहे अल दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजीज, ज्याची आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण चर्चा केली होती. ज्या ठिकाणी 8 ऑफिसर आपले काम करत होते, त्यांना डेथ वॉरंट ज्यांनी काढलं, त्या दहारा कंपनी, ही कंपनी कुठली आहे, ओमानची कंपनी. मग कतार सरकारने काय केलं, त्या ठिकाणी त्या लोकांना कॉन्ट्रॅक्टर दिलं की तुम्ही आमच्याकडे सैन्य द्यायचं किंवा आमची जे लोक आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायचं, डिफेन्स सिस्टम द्यायची. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे चालू झालं. मग ही ओमानची जी कंपनी आहे अल दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजीज, या कंपनीने आता काही लोक बाहेरून मागवली. कशी, ही लोकं काय करतील, ट्रेनिंग वगैरे देतील त्या लोकांना. आणि मग त्यामध्येच ह्या अल दहारा कंपनीने मागवलेले हे 8 ऑफिसर होते. ही साधी लोकं नाही आहेत, अतिशय परफेक्ट ट्रेन झालेली ही लोकं आहेत, जी तिथल्या लोकांना ट्रेनिंग देतात. अशी लोकं ही त्या ठिकाणी गेलेली आहेत. मग हळूहळू झालं असं, कतारला असं वाटलं की आता आपण आपलं डिफेन्स सिस्टम मजबूत करायला पाहिजे. कारण कतारचा विरोध बरेचशी तिथली लोकं करतात, अरब कंट्रीज. त्यांचं एक न्यूज चॅनल आहे, अल जजीरा नावाचं न्यूज चॅनल, खूप फेमस आहे जगामध्ये. त्या अल जजीरा न्यूज चॅनलमधून तो इतर देशांवरती काही टिप्पणी करत असतो. बऱ्याच वेळा तो हमास संघटनेला सपोर्ट करतो म्हणून कतार देशाने त्यांच्यावरती बऱ्याच वेळा बॅनसुद्धा घातलेला आहे. पण हा घाबरत नाही, कारण पैसा खूप आहे. आणि त्यांनी आता इटलीकडून आपल्यासाठी पनडुब्बी जहाज घ्यायचं ठरवलं आणि त्यांची डील झाली होती. 4 जहाज आपण त्यांच्याकडून घेणार आहेत. कतार कोणाकडून घेणार, इटलीकडून. मग झालं पुढे असं की सरकारने काय केलं आहे, डील केली कोणासोबत, इराणसोबत. पण ते अशा स्पेशल जहाजाने बनवायचं आहे, अशा स्पेशल धातूने ते जहाज बनवायचं आहे की जे पाण्याखाली जरी असलं, कारण पाणडुबी पाण्याखाली असेल तरी पण ते बाहेरच्या लोकांना कळणार नाही, असं त्यांनी एक मागणी इटली सरकारकडे केली आणि तसे ते बनवून देणार होते. पण असंही जहाज हे पाणडुबी इराणकडे सुद्धा आहे. मग आता एवढ्या सगळ्या अरब कंट्रीजमध्ये इथे जर आपण बघितलं, हे जे अरब कंट्रीज आहेत, ह्या अरब कंट्रीजमध्ये एक या ठिकाणी दिसतोय तुम्हाला जो सध्या चर्चेत असलेला देश, त्याचं नाव आहे इस्राईल. या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, हा इस्राईल या ठिकाणी तुम्हाला नाव दिसत असेल. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धाबद्दल आपण माहिती घेतच आहोत रेग्युलरली. त्यानंतर ह्या इस्रायलला माहिती पडू नये यासाठी ह्यांनी खूप काळजी घेतलेली आहे. आणि ह्या तिथले जे आहेत प्रमुख वगैरे, त्यांना अशी ती एजन्सी आहे त्यांची कतारची, त्यांना असं माहिती झालं किंवा अशी त्यांची खुफिया एजन्सीने माहिती काढली की हे इस्रायलला माहिती पोहोचवण्याचं काम हे करत आहेत. आणि ह्यांचे जे CEO आहेत हे कंपनीचे, जी अल दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजी कंपनी आहे ओमानची, ते ओमान नागरिक आहेत. आणि त्याच्यासोबत अजून एक ऑफिसर होते. असे 8-10 लोकं होती. त्यातल्या त्या 2 लोकांना त्यांनी सोडलेलं आहे आणि बाकी आता 8 लोकं ही भारताची आहेत, त्यामध्ये ही अडकलेली आहेत. अशा पद्धतीचा हा थोडक्यात तुम्हाला कतारचा एक माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. माहिती आवडली असेल
लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.